मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, असा एक दिवस असतो ज्या दिवशी चंद्र आपल्या 16 कलांनी पूर्ण तेजाने झळकतो आणि त्या चंद्राच्या किरणामध्ये ठेवलेले दूध किंवा खीर अमृतमयी बनते। आज आपण जाणून घेणार आहोत कोजागिरी पौर्णिमेचा गूढ रहस्य, या दिवशी केले जाणारे अद्भुत उपाय आणि त्या उपायांनी आपल्या आयुष्यात होणारे चमत्कारिक लाभ। कारण हा दिवस केवळ पौर्णिमेचा नसून लक्ष्मीचे आगमन, समृद्धीचा आरंभ आणि आत्मशांतीचा प्रकाश घेऊन येतो। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी सांगणार आहे की या रात्री खीर चंद्रप्रकाशात ठेवण्यामागे वैज्ञानिक रहस्य काय आहे आणि त्यातून तुमच्या आयुष्यात कसा बदल होऊ शकतो। नमस्कार मित्रांनो, ब्रह्मांड नायक शिव या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, कोजागिरी पौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। चंद्राच्या प्रकाशासारखा तुमचा जीवन प्रवास उजळो, ही सदिच्छा। मित्रांनो, हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला छोटीशी विनंती आहे, चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। मित्रांनो, व्हिडिओमध्ये आपण सर्वप्रथम बघणार आहोत कोजागिरी पौर्णिमेला कोणते उपाय करावेत आणि हे उपाय केल्याने आपल्याला त्याचे काय लाभ होतात। या रात्री लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी काही उपाय अत्यंत प्रभावी मानले गेले आहेत। कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री देवी लक्ष्मीची पूजा करून श्री सूक्त किंवा विष्णू सहस्रनामाचं पठण करावे। त्यामुळे आपल्या घरात धनधान्य आणि शांततेचा वास राहतो, आर्थिक स्थैर्य मिळते। दुसरा उपाय अशाप्रमाणे आहे, चंद्रप्रकाशात खीर ठेवून त्या खिरीचा प्रसाद मध्यरात्री ग्रहण करावा। त्यामुळे शरीर आणि मन दोन्ही शुद्ध होते। चंद्रकिरणातील शीतल ऊर्जा मनातील ताणतणाव दूर करते आणि आरोग्य सुधारते। मित्रांनो, तिसरा उपाय अशाप्रमाणे आहे, या दिवशी गरिबांना दूध, साखर किंवा वस्त्रदान करावे। यामुळे आपल्या मनात आनंद आणि समाधान येते आणि लक्ष्मी देवीची कृपा आपल्यावर राहते। मित्रांनो, चौथा उपाय अशाप्रमाणे आहे, या दिवशी रात्री जागरण करताना को जागरती या भावनेने ध्यान किंवा नामस्मरण करा। सकारात्मक ऊर्जा दूर होते आणि आयुष्यात नवी सकारात्मक लहर येते। मित्रांनो, पाचवा उपाय आपल्याला असा करायचा आहे, घरात लक्ष्मीनारायणाची पूजा करायची आहे। लक्ष्मीनारायणाच्या प्रतिमेसमोर शुद्ध तुपाचा दिवा लावून तो दिवा आपल्याला घरात 7 वेळा फिरवायचा आहे। या उपायामुळे आपल्या घरातील वास्तुदोष कमी होतात आणि शुभ शक्तीचा प्रवेश होतो। मित्रांनो, 6वा उपाय आपल्याला अशाप्रमाणे करायचा आहे, कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीनारायणाची पूजा जोडप्यांनी एकत्र करावी। ही पूजा एकत्र केल्याने दाम्पत्य सुख आणि त्यांच्यात प्रेम वाढते आणि जोडप्यातील मतभेद दूर होतात। मित्रांनो, 7वा उपाय आपल्याला अशाप्रमाणे करायचा आहे, रात्री दुधात केशर, साखर आणि तुळशीपत्र टाकून चंद्रप्रकाशात ठेवावे। या खिरीवर चंद्राच्या किरणाचा अमृत स्पर्श होतो, जो आरोग्यास हितकारक आणि मनशांती देणारा असतो। मित्रांनो, या सर्व उपायांचा एकच उद्देश आहे, आपल्या घरात चंद्रासारखा प्रकाश, लक्ष्मी मातेची कृपा आणि अंतःकरणात शांती निर्माण होते। हिंदू धर्मात शरद पौर्णिमेला खूप महत्त्व आहे। दरवर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशीला शरद पौर्णिमा साजरी केली जाते। महाराष्ट्रात याला कोजागिरी पौर्णिमा तर गुजरातमध्ये याला शरद पौर्णिमा असेही म्हणतात। या दिवशी देवी लक्ष्मीसह विष्णूची पूजा करण्याची परंपरा आहे। यंदा शरद पौर्णिमा 6 ऑक्टोबरला आहे। शरद पौर्णिमेला चंद्राची सुंदर प्रतिमा समोर येते। वर्षभरात फक्त शरद पौर्णिमेच्या दिवशी चंद्र 16 कलांनी भरलेला असतो। या दिवशी विष्णू सहस्रनामाचं पठण केल्याने कोजागिरी पौर्णिमेला केलेले लक्ष्मी पूजन विशेष मानले जाते। यामुळे कर्जमुक्तीच्या दिशेने आपली वाटचाल गतिमान होते। लक्ष्मी देवीच्या आशीर्वादामुळे धनधान्य, वैभव, ऐश्वर्य प्राप्त होते। या दिवशी श्री सूक्त, कनकधारा स्तोत्र, विष्णू सहस्रनाम आदीचे पठण करणं शुभ मानलं जातं। मित्रांनो, यावर्षी अश्विन महिन्यातील पौर्णिमा तिथी 6 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:23 सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 7 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 9:16 चालेल। परिणामी शरद पौर्णिमा किंवा कोजागिरी पौर्णिमा 6 ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येणार आहे। कोजागिरी पौर्णिमा, ज्याला शरद पौर्णिमा असेही म्हणतात, शरद पौर्णिमेचा शुभ मुहूर्त 6 ऑक्टोबर रोजी रात्री 11:45 ते
7 ऑक्टोबर रोजी रात्री 12:34 आहे. यामुळे कोजागिरी पूजेसाठी एकूण 49 मिनिटे मिळणार आहेत. तर 6 ऑक्टोबर 2025 रोजी चंद्रोदय सायंकाळी 5:27 होईल. मित्रांनो, चंद्राच्या प्रकाशात खीर का ठेवली जाते यामागे काय प्राचीन कारण आहे? प्राचीन मान्यतेनुसार शरद पौर्णिमेच्या दिवशी खीर आणि मसाला दूध बनवलं जातं. शरद पौर्णिमेच्या दिवशी दूध, तांदूळ, साखर, मखाना इत्यादी पदार्थाची खीर आणि मसाला दूध चंद्राच्या प्रकाशात ठेवलं जातं. कारण रात्रभर चंद्राच्या प्रकाशात खीर आणि दूध ठेवल्याने औषधी गुणधर्म प्राप्त होतात. ही खीर खाल्ल्याने रोग प्रतिकार शक्ती वाढते, लोक निरोगी राहतात. विशेषतः मानसिक आजारामध्ये चंद्र हा मनाचा कारक असल्यामुळं अनेक रोगापासून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे. मित्रांनो, आता बघूया चंद्राच्या 16 कला म्हणजे काय आणि त्याच्या मागील वैज्ञानिक दृष्टिकोन काय आहे. चंद्राच्या 16 कला म्हणजे 16 गुण मानले जातात. प्रत्येक गुण हा एका कलेशी निगडीत असतो अशी हिंदू धर्मात श्रद्धा आहे. तर सर्व 16 कला एका आदर्श व्यक्तिमत्वात उपस्थित असतात. भगवान श्रीकृष्ण हे 16 कला असलेले एक आदर्श व्यक्तिमत्व मानले जाते. श्रीकृष्ण भगवान विष्णूचा पूर्ण अवतार मानला जातात. तर भगवान श्रीरामामध्ये केवळ 12 कलांचे मिश्रण होते असे मानले जाते. या कारणास्तव कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्रदेवाची पूजा करण्याचे खूप महत्त्व आहे. यामागील वैज्ञानिक दृष्टिकोन अशाप्रमाणे आहे. कला म्हणजे प्रकाशाच्या त्या अवस्था ज्या चंद्र पृथ्वीवरून वेगवेगळ्या आकारात दिसतो. अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत चंद्राचा प्रकाशित भाग हळूहळू वाढत जातो आणि पौर्णिमेनंतर कमी होत जातो. याला चंद्राच्या कला म्हणतात. मित्रांनो, आता बघूया कोजागिरी पौर्णिमेचे महत्त्व आणि पूजाविधी. अश्विन पौर्णिमा ही कोजागिरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. यास माडी पौर्णिमा असेही म्हणतात. ही शरद ऋतूतील अश्विन महिन्यात येते. या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो. या दिवशी दम्यावरचे आयुर्वेदिक औषध घेण्याची पद्धत आहे. या दिवशी घेतलेले औषध लवकर लागू पडते असा समज आहे. या दिवशी पाळावयाच्या व्रताला कोजागिरी व्रत म्हणतात. दिवसा उपवास करून रात्री लक्ष्मी व ऐरावत इंद्र यांची पूजा करावी. या पूजेनंतर रात्री चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवायचा असतो. दूध आटवून त्यात केशर, पिस्ते, बदाम, चारोळ्या, वेलदोडे, जायफळ वगैरे गोष्टी घालून तसेच साखर घालून नैवेद्य दाखवला जातो. दिवशी देव व पितर यांना नारळाचे पाणी व पोहे समर्पित करावेत. तसेच ते आपतेष्टासह स्वतःही सेवन करावेत. दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात आणि ते दूध मग प्राशन केले जाते. उत्तर रात्रीपर्यंत जागरण केले जाते. अशी आख्यायिका सांगतात की या दिवशी उत्तर रात्री साक्षात लक्ष्मी चंद्रमंडळातून पृथ्वीवर उतरते व लक्ष्मी देवी येऊन को जागरती म्हणजे कोण जागत आहे असे विचारते. म्हणून या दिवसाला कोजागिरी पौर्णिमा म्हणतात. या दिवशी धूत खेळावे असेही सांगितले आहे. लक्ष्मीच्या स्वागतार्थ रात्री रस्ते, घरे, मंदिरे, उद्याने, घाट इत्यादी ठिकाणी असंख्य दीप लावावेत. सनत कुमार संहितेत या व्रताची कथा दिली आहे. प्राचीन काळी याच दिवशी कौमुदी महोत्सव साजरा करीत. कौमुदी पौर्णिमा व शरद पौर्णिमा असेही नाव या दिवसास आहेत. पावसाळ्यानंतर प्रसन्न अशा शरद पौर्णिमेतील ही पौर्णिमा असल्यामुळेही तिला उत्सवाचे महत्त्व आले असावे. या दिवशी विधीपूर्वक स्नान करून उपवास ठेवायला पाहिजे. काही लोक तांब्याच्या किंवा मातीच्या कलशावर वस्त्राने झाकलेली सोन्याची लक्ष्मीची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करून पूजा करतात. संध्याकाळी चंद्रोदय झाल्यावर सोने, चांदी किंवा मातीचे तुपाने भरलेले 100 दिवे लावतात. देवीला नैवेद्य दाखविला जातो. तूप घातलेली खीर तयार करावी व बऱ्याच पात्रात भरून ती चंद्रकिरणाखाली ठेवावी. 3 तासानंतर संपूर्ण खीर लक्ष्मीला अर्पित करून ब्राह्मणांना प्रसाद म्हणून वाढावी. त्याबरोबर मांगल्यमय गाणी म्हणून भजने म्हणत रात्री जागरण करावे. सकाळी सूर्योदयावेळी स्नान करून लक्ष्मीची सुवर्णाची प्रतिमा, मित्रांनो आपण जी लक्ष्मीची सोन्याची प्रतिमा पूजेस घेतली होती ती प्रतिमा आता तिला दह्या दुधाने स्नान करून हळदी कुंकू वाहून ती आपल्या तिजोरीत ठेवावी. कोजागिरी पौर्णिमेच्या मध्यरात्री देवी महालक्ष्मी आपल्या करकमलामध्ये वर आणि अभय घेऊन भावभक्तीने आपले व्रत करणाऱ्याला प्रसन्न होते. जो मनुष्य जागून माझी पूजा करत असेल त्याला मी अपार धनधान्य देईन असे ती म्हणत असते. दरवर्षी करण्यात येणारे हे व्रत
लक्ष्मीला संतुष्ट करण्यासाठी केले जाते. त्याने लक्ष्मी प्रसन्न होऊन समृद्धी लाभतेच, पण मृत्यूनंतर परलोकातही सद्गती मिळते. या दिवशी प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ अपत्याला ओवाळून त्याची किंवा तिची अश्विनी साजरी करतात. तर मित्रांनो, ही होती कोजागिरी पौर्णिमेची रहस्यमय कथा, जिथे श्रद्धा आणि विज्ञान एकत्र येतात. या रात्री जागा राहा, पण केवळ डोळ्यांनी नव्हे तर मनाने जागे राहा. कारण देवी लक्ष्मी आजच विचारते, को जागरती, म्हणजे कोण जागा आहे. ज्यांनी या रात्री चंद्राकडे पाहून आपल्या इच्छांची याचना केली, दान केले, मंत्र जपले, त्या प्रत्येकाच्या जीवनात प्रकाश आणि समृद्धी नक्कीच येते. म्हणून या वर्षीच्या कोजागिरी पौर्णिमेला आपण सगळे मिळून श्रद्धा, शांती आणि चंद्रप्रकाशाचा संगम साजरा करूया. ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पुढच्या अशा अद्भुत आध्यात्मिक व्हिडिओची सूचना तुम्हाला वेळेवर मिळत राहील.